नमस्कार. 2 दिवसापासून नाशिकला गेलेली होती. प्रशिक्षण होतं जेंडर इक्वॅलिटीचं. हां. स्त्री-पुरुषांनी अ, एकमेकांचा सन्मान करावा, दोघांमध्ये समता असावी याच्यासाठीचं ते प्रशिक्षण असतं. पण मुद्दा असा आहे, की प्रशिक्षणाला गेली, 2 दिवस तिथं होती. सॉरी 3 दिवस तिथं होती. त्या 3 दिवसामध्ये मस्तपैकी आयतं अंथरूण, जेवण, जेव्हा पाहिजे तेव्हा मॅडमला ब्लॅक टी पाहिजे का दूधवाला पाहिजे का कॉफी पाहिजे. अ, पाणी मागण्याच्या आधीच पाण्याची बॉटल भरून रेडी असायची. ट्रेनिंग प्रशिक्षणवरून संपल्यानंतर प्रशिक्षण केंद्रात मित्राच्या ट्रेनिंग सेंटरला होती. येण्याच्या आधी बेडशीट वगैरे टाकून रेडी असायची. असं एकदम मजा होते हां, मॅडम 2 दिवस ती होती. काल संध्याकाळी घरी आली आणि झोपली. अ, सकाळी उठली तर पुन्हा मॅडम आवाज आला. घरात तर कोणीच नाही. म्हटलं, "कोण आहे बापा?" तर तो कोपऱ्यात तो झाडू होता ना, तो आवाज देत होता. "मॅडम, मी इथं आहे. झाडू मारायचं आहे आज." तर लक्षात घ्या, आयुष्य असंच असतं. तो झाडू म्हटला, "मॅडम मी इथं आहे." गॅसने आवाज दिला, "मॅडम मी इकडे आहे. स्वयंपाकघरात या. तुमचा चहा बनवा. अ, धूळ झाली आहे. घर झाडा. घरं पुसायची आहेत." 2-3 दिवसाचे कपडे जे साचलेले होते बॅगेत, त्यांनी आवाज दिला, "मॅडम आम्ही बॅगेत आहेत. आम्हाला काढा. आम्हाला स्वच्छ करा. तुम्हाला परत आमची गरज पडेल." मग पुन्हा ते कपडे धुवायला घेतले. केस वगैरे धुतले. अशी कामं झाली. म्हणजे एकंदरीत हे सांगण्याचा हेतू असा असता हेतू असा होता, की अ, ते म्हणजे असेही दिवस असतात आणि असेही दिवस असतात आणि जगण्यातलं हेच वास्तव असतं. हे स्वीकारून आपण पुढे गेलो, तर आपल्याला अ, दुःख होत नाही, त्रास होत नाही. अ, असं होतं. म्हणजे किंवा आपण डिप्रेशनमध्ये जात नाही. उगाचं नैराश्य येत नाही. तर आपण 12ही महिने म्हणजे वर्षातले 365 दिवस मॅडम, साहेब असं बनून जगायचं नसतं आणि मुळात आपण आपल्या घरच्या मॅडम पण असतो. म्हणजे आपल्या घरातली कामं आपण करणं, म्हणजे ती स्त्रियांनी पण आणि पुरुषांनी पण हां. हे जबाबदारीचं वर्तन असतं. हां, ते आपलं कर्तव्य असतं. ते काही नाईलाजाने करायचं असतं किंवा माझ्याकडे पैसे नाही बापाने तर मी माणसं वगैरे लावली असती. घरात कामाला माणसं म्हणजे बाया बाया माणसं बाया महिलांना आपण माणूस म्हणत नाही म्हणून ते जरा एक्सप्लेन करावं लागतं. तर मुद्दा असा आहे की 2 दिवस अशी ते 3 दिवस अशी मजा होती. मस्त 3 दिवसाचं प्रशिक्षण झालं. हातात चहा, जेवण-बिवण असं सगळं मस्त भारी असतं सगळं ट्रेनिंगचं आणि ट्रेनिंगमधून आल्यानंतर आता जस्ट आवरून झालं. आता वांगे कापलेले आहेत, बटाटे कापलेले आहेत. वांगे बटाट्याची भाजी बनवते, मस्त जेवण करते आणि संपलं इतकंच होतं. थँक यू.